चला भरत गोलंदाजी ट्रॅक वरती P1 चं पहिलं षटक सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय अर्जुन आणि नॉन स्ट्राइक एंडला सूरज। चला 15 मिनिटाचा अवधी असेल कारण वेळ तुम्ही खूप घेतलाय घोषेटवाडी टीम, प्रत्येकाला वेळेचा निर्बंध आहे। चला मॅच ऑन, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, वेळ आहे 10:39 सामना सुरू होतोय, 15 मिनिटाचा अवधी। हो पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये, तिथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव, एका धावेने अकाउंट ओपन होतंय, खातं उघडतंय, श्री गणेश होतोय टीमचा, सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धाव फलक 1। हाफ ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न, काय घडलंय, पंचांकडे लाऊड अपील केली जाते, पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती, जोपर्यंत तुम्ही अपील करत नाही तोपर्यंत फलंदाजाला आउट दिलं जात नाही क्रिकेटमध्ये, अपील मध्ये उत्साह होता। विकेट कीपर राजेश कुराडे ज्याला पाहतोय गेल्या स्पर्धेचा हिरो, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, मिड ऑन तैनात आहे, एकच धाव। हो खूप चांगला फटका, ऑन साइडला खेचून मारलाय, येतोय षटकार, 6 धावा। आठ धावा। ओहो शॉर्ट बॉल, चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय, एकच धाव। टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 9 या धावसंख्येवरती, 9 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय। भरत गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र P1 चं पहिलं षटक हाताळतोय, एक मोठा फटका आला, त्यानंतरचं हे कमालीचं कमबॅक कुसुड यांच्या विरोधात मात्र घोषटवाडी या दोन संघांमधली लढत मात्र आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्या पद्धतीची खेळी मात्र पाहायला मिळते, सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावा जमवण्याचं काम दोन्ही बॅटरने मात्र केलं होतं। चला बॉल द्यायचा आहे, लास्ट बॉल आहे, लास्ट बॉल।
शेवटचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साइडला पूल केलाय, पाहावं लागेल. अंपायरचा इशारा येतोय. डी झोन मध्ये एक धाव. फटक्यामध्ये ताकद नजाकत पाहायला मिळाली. मोठा फटका खेळला, परंतु मागील क्षेत्र घोषंकी क्षेत्र असल्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव मात्र मिळेल. पहिलं षटक समाप्त होतं आणि पहिल्या षटकानंतर टीमची धाव संख्या 10. एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय. नो लॉस. सचिन आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसऱ्या षटकासाठी खूप चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. बॅटला ब्रश झालाय. हो, कॉट बिहाइंड द विकेट. राजेश कुराडे कुठलीही चुकी करत नाहीयेत. यश त्यांच्या पाठीमागे देवासारखा उभा. चला, नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये विजय आलाय. थोडस स्लो चाललाय सामना. विनंती असेल थोडस स्पीडअप ठेवायचंय. पुढचा बॉल, लोअर फुल टॉस बॉल. बैठा फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू घोषाकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते. एकावर एक 11 धावा. 11 ऑन स्कोर कार्ड. फास्ट घ्यायचं थोडस. हो, खूप चांगला बॉल. यष्ट्यांच्या वरतून जाणारा चेंडू. बायच्या स्वरूपात एक धाव. ओ, जसा आला तसा पाठवला. स्लॉट मध्ये होता, पाठवून दिले पार्किंग प्लॉट मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी कमी, इथे मिळते विकेटची हमी. फलंदाज बाद. एक षटकार त्याच्या बॅट मधून आला. जावं लागेल माघारी. विजय बॅक टू दी डग आउट. कॅच आउट होतोय. ताकद या फटक्यासाठी अपुरे पडली विजय यांची. मोठा फटका खेळला होता. अगदी फ्लॅटेड स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला. थोडेसे नाराज आहेत पहा. चेहऱ्यावरती नाराजी जरूर दिसते. प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये. हरकत नाही. इनेट नंबर 4 मध्ये शैलेश आलाय. अंतिम षटक राजेश. 2 ओव्हर समाप्त. टीमची धावसंख्या 18 ला 2.
हो खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, पहिला बॉल डॉट बॉल आलाय राजेशच्या माध्यमातून. प्रचंड व्हायरल होणारी क्लिप गेल्या स्पर्धेची, गेल्या लास्ट संडेची. काय फटकेबाजी केली होती. शॉर्ट बॉल होता, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. बॅटची वरची गाडा लागली, वरचा टो लागला. राजेश कुराडे, पाटण तालुक्याचा बकासूर या नावाने चर्चेत असणारा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कारण मागील स्पर्धा ज्या नावावरती केली, तो खेळाडू मालिकावीरचा किताब त्याने पटकावला, मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने पटकावला. आणि गेल्या मैदानामध्ये, म्हणजे याच मैदानामध्ये गेल्या स्पर्धेमध्ये गाजवणारा ते जिव्हाळा चषक राजेश कुराडे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. रिथवी 11 काढणे आणि त्यांच्या विरोधात छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी. लेट होतोय. हागुडप्याचा बॉल ऑन साइडला टर्न झालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑन मधून खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. हो शॉर्ट बॉल पुल केलाय, एक बिग हिट आलाय, मोठा फटका. शैलेशच्या पॅट मधून षटकार येतोय. इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. 2 धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट होत आहेत. खराब लाईन आणि लेन सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. हो यावेळेस इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होता. कॅच ड्रॉप झाली तिथे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. पहिली इनिंग समाप्त होते, पहिला डाव इथे समाप्त होते. पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 30 या धावसंख्येवरती. लक्ष्य 31 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल टीम घोषटवाडी या संघाकडनं. 18 बॉल करायचे 31 धावा टीम घोषटवाडी संघाला. चला टॉस साठी यायचंय काढणे आणि त्यांच्या विपक्ष मनेरी. कॅप्टन नवलाई स्पोर्ट जिंती आपण यायचंय. आपला यशोचित सन्मान मात्र मुख्य व्यासपीठावरती घेतला जाईल. थँक्यू सो मच. मी टॉस साठी विनंती करेन बाबूराव पाटील, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. या एका बाजूला छत्रपती महाराज स्पोर्ट्स क्लब मनेरी आणि दुसऱ्या बाजूला रिथवी 11 काढणे. एका बाजूला नितीन आणि एका बाजूला कर्णधार प्रदीप पाहायला मिळत आहेत. टॉस केला जाईल. रिथवीने कॉल केलाय छापा आणि छापा आलाय. थँक्यू सो मच बाबूराव पाटील, आभार.
टॉस जिंकलाय रितवी 11 काढणे आणि महत्वाचा निर्णय काय असेल? फिल्डिंग. आज स्क्वॉड आहे आणि मॅचला मजा येईल. अगदी एका शब्दात उत्तर देत आहेत. फिल्डिंग घेतले छत्रपती महाराज, आपल्याला फलंदाजी करायची, काय रणनीती असेल? रणनीती चांगलीच असणार आहे यांच्यासमोर. 45च्या प्लस वरती स्कोर करायचा विचार चालू आहे. तर बघूया आता गेम मध्ये काय होत आहे. ज्या प्रकारे आपल्या टी शर्ट वरती आपण नाव लिहिलेलं आहे छत्रपती महाराज, आणि या नावाने प्रत्येकाचा आत्मविश्वास जुनवतो, परंतु ही मॅच कशा प्रकारे खेळली जाईल? सगळ्यांचा आत्मविश्वास पूर्ण हाय लेवललाच आहे, कारण नावच आमच्या टीमचं छत्रपती महाराज क्लब आहे. तर आता ह्या टीममध्ये सगळे टोटल 11 तर आता बघू ह्या मॅचमध्ये समोरच्या टीमचे बॉलिंग आणि ह्याच्यावरती डिपेंड होईल काय होईल. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना शुभेच्छा. टॉस जिंकलाय रितवी 11 काढणे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुढची मॅच देखील चांगली पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. दुसऱ्या धावाचा थरार ऐकवण्यासाठी आशिष सरांना धन्यवाद. लक्ष्य 31 धावांचं कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला उत्तरार्धामध्ये, जिथे मात्र दोन संघांमधली लढत आपण पाहतोय. एका बाजूला मळाई देवी स्पोर्ट्स कुसरूड आणि त्यांच्या विरोधात श्री वाघजाई देवी युवा स्पोर्ट्स गोषटवाडी, गेल्या स्पर्धेचा विजेता संघ. त्यांच्या विरोधात कुसरूड संघ मात्र पाहायला मिळतोय. लक्ष्य 31 धावांचं मात्र सलामीची जोडी राजेश कुडाडे आणि त्यांच्या विरोधात मात्र नॉन सेकंड एंडला भरत आलाय आणि पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी P1चं सूरज गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. मॅच ऑन, गेम ऑन. हो, खूप चांगला बॉल. पहिलाच बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर नितीन पाटील सल्लागार, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन संघटनेचे, अर्थात मुकादम आज या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल, टप्पा पुढे ठेवला होता. कट करण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनला. हो हो हो, काय घडलंय, काय घडलंय? महत्वाची विकेट, महत्वाची विकेट. दुसरी धाव घेण्याची गरज होती का? नाराज, हताश, निराश मनाने जावं लागेल डगआउटच्या दिशेने. राजेश कुराडे, एक मोठी विकेट. 440 व्होल्टचा धक्का टीम गोषटवाडी संघाला. नवीन बॅटर नेट नंबर 3 मध्ये आलाय निलेश. सर सर बॅग या साईडला ठेवून पाय लागतो मला. सर चॉकलेट बाहेर काढ. कमालीची गोलंदाजी सुरेशच्या माध्यमातून. हो, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे विजय. हो हो, झालाय. आणखीन एक विकेट गॉन.
जावं लागेल माघारी. तू चल मैं आया. दोन मोठे झटके आतापर्यंत सुरेशने दिलेत. आधीच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपात राजेश आउट झाला आणि यानंतर मात्र निलेश 0 रन करून डगआउटच्या दिशेने. मोठ्या फटक्याची गरज होती का, कारण लक्ष 31 धावांचंच आहे. सिंगल डबलने देखील रन होऊ शकत होत्या, परंतु पहिल्याच बॉल फेस करत असताना निलेशांनी मोठा फटका खेळला, परंतु तिथे जाळ्यामध्ये अडकलेत. आकाश आलाय नवीन बॅटर इन ॲट नंबर 4. यावेळेस बॅडमिंटन स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. कव्हर रिजन मध्ये बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. हो, खूप चांगला फटका. गॅप शोधून काढले. लॉंग ऑन सीमा रेषा पार. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार ठोकतोय आकाश. शेवटचा बॉल. आगुडप्याचा बॉल आडव्या बॅटने खेचला. इथे नॉन सेकंड एंडला कमालीचं क्षेत्ररक्षण. फेकी देखील अचूक पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. अजय होता, अजयने फेकी केली आणि आणखीन एक विकेट गॉन. गोषडवाडी संघाला तिसरा धक्का लागतोय. आकाश 2 चौकार मागून डगआउटच्या दिशेने जातोय. सर स्पीडअप ठेवायचंय. विजय आले तर गोलंदाजीसाठी दुसरं षटक मात्र हाताळण्यासाठी. टीमची धावसंख्या 9. 9 ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. विजय आलेत. हो, ऑन साइडला दिशा दिली आहे. चेंडू घोषांगी क्षेत्रामध्ये. एकच धाव. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. अकरा चेंडू मध्ये 21 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही सुटलेली नाहीये. 50-50 सामना सध्याच्या घडीला तरी पाहायला मिळतोय दोन्ही टीम कडून. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कॅच इथे लॉंग ऑन ला पकडले. आणखीन एक मोठी विकेट. आणखीन एक मोठा झटका. जावं लागेल माघारी. बॅक टू बॅक विकेटचं पतन. सचिन.
खूप चांगली ऍक्शन विजयच्या गोलंदाजीतून मात्र पाहायला मिळते. डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केली गेली आहे, सिंगल आली आहे. सिंगलने मात्र खातं उघडतंय हिमांशूचं. टीमच्या खात्यामध्ये देखील एक धाव मात्र ऍड होते. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 1 11 धावा. अकरा धावा धावफलकावरती लागतायत. लक्ष होतं 31 धावांचं टीम गोषटवाडी संघासमोर. विजयचा पुढचा बॉल, भरत साडी. भरतला पुन्हा एकदा रंगात आणि ढंगात परत यावं लागेल, कारण लक्ष मोठं आहे. जबाबदारी स्वीकारावी लागेल. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. विजय यांना पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. अगदी आपण जर पाहायला गेलं तर 10-12 पावलाचा रनअप त्यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय. विजय हे देखील नाव मोठं आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनला सातत्याने खूप चांगली खेळी करण्याचा मानस अगदी याही खेळाडूकडनं आपण पाहिलाय. सध्या मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल घेऊन सज्ज होत आहेत. आता दिशा चुकते, टप्पा चुकीचा हाताळलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होते. या मॅचला खूप वेळ गेलाय, वेळ जास्त खर्च होतोय. फ्लोर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. काउ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली आणि तिथे एकच धाव. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते 13 या धाव संख्येवरती. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा धाव फलकावरती टीम गोषटवाडी संघाच्या. हो, खूप चांगला फटका इनसाइड आउट. सरळ बॅटने काय फटका सजवलाय. षटकार आहे बहुतेक. षटकार 6 धावा. हिमांशू वरती नजरा असतील टीम गोषटवाडी संघाच्या, कारण एकमेव आशेचा किरण हिमांशू मात्र स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय. एक मोठा फटका तर जरूर आलाय. मोठ्या फटक्यामुळे एक धाव फलकामध्ये भर होईल. टीम जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. शेवटचा बॉल विजय यांचा. 7 चेंडू आता 12 धाव संख्येवरती आले. ही मॅच आणि ऑन साइडला पुल केलाय, परंतु मागील क्षेत्र हे घोषांगी क्षेत्र. एकच धाव मात्र मिळेल हिमांशूच्या खात्यामध्ये. टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. अगदी मैदानाचा भौगोलिक अभ्यास केला तर संपूर्ण क्षेत्र हे घोषांकी क्षेत्र आहे. तुम्ही कितीही मोठे फटके मारलात तरी तुम्हाला एकच धाव मात्र मिळणार आहे. जर 360 असतं ना तर कुठेतरी हा षटकार नक्कीच हिमांशूला मिळाला असता आणि टीमच्या खात्यामध्ये 6 धावा अंकित झाल्या असत्या. परंतु हे 180 डिग्री सेल्सिअस 180 च ग्राउंड असल्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव. मागील क्षेत्र डी झोन घोषांकी क्षेत्र. अंतिम षटक 6 बॉल करायचे आहेत, 11 धावा. मॅच आता ऑन झाली आहे गोषटवाडी टीम कडनं, परंतु अंतिम षटक जबाबदारीचं षटक मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज मात्र वापरला जातोय अर्जुन. स्ट्राइकला मात्र पाहायला मिळतोय भरत. भरत मात्र स्ट्राइक रोटेट करेल का भरत स्वतः मात्र आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 6 बॉल शिल्लक, 11 धावांची गरज. पहिला बॉल अर्जुनचा. ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि हो भरतने तेच केलंय. स्ट्राइक रोटेट केली, कारण हिमांशू मोठ्या फटक्यासाठी जाणला जातो. स्ट्राइक रोटेट करून हिमांशूला स्ट्राइक वर आणण्याचा मानस त्याचा होता आणि तेच मात्र भरतने केलंय. आता येणारे 5 बॉल आणि 10 धावांची गरज. गोषटवाडी आणि कुसुड या 2 संघां तुल्यबळ संघातली लढत आपण पाहतोय श्री बाळेश्वर चषक 2024 मध्ये. 5 चेंडू 10 धावांची गरज.
लोअर फुल टॉस बॉल प्रॉपर बॅट वरती आला नाहीये, थोडासा नाराज. दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा सोडत नाहीये, थांबवलंय. एका धावेवरती समाधान मानलंय. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. बावीस या धाव संख्येवरती 4 बॉल 9 धावांची गरज. 4 चेंडून 9 धावांची गरज. अर्जुन कमालीची गोलंदाजी, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय. हो ऑन साइडला, मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार. अर्जुन वरती आक्रमण चढवलंय. शॉर्ट बॉल होता, प्रॉपर बॅट वरती घेतला, ऑन साइडला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार येतोय. अर्जुन वरती आक्रमण केलंय. आता 3 चेंडू 3 धावांची गरज. पहा पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी सामना कुसूड संघाकडे झुकताना मात्र पाहायला मिळाला, परंतु आता सामना बरोबरीच पाहायला मिळतोय दोन्ही टीम कडून. इथे चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. यस अंपायर, 1 धाव. डी झोन मध्ये 1 धाव, त्यामुळे स्ट्राइक भरत कडेच असेल. तर 2 बॉल आणि 2 धावांची गरज. सामना रंगतदार परिस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2. कमबॅक होईल का अर्जुनचं या बॉल वरती? काही होऊ शकतं. क्रिकेटला जर तलमध्ये उत्तर नाहीये, क्रिकेट आहे, सिद्ध करावं लागेल. एका बाजूला भरत तर दुसऱ्या बाजूला सूरज. अर्जुन इथे मात्र कट केलाय. चेंडू इथे चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव. आता 1 बॉल 1 धावेची गरज. असं म्हटलं जातं ना, परीक्षेमध्ये 1 गुणाला, इलेक्शन मध्ये 1 मताला आणि क्रिकेट मध्ये 1 धावेला जी काही किंमत असते, ती किंमत, ती हिम्मत इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. डॉट बॉल येईल की 1 रन येईल, कंपल्सरी चेस. 1 बॉल वरती 1 रन तुम्हाला करायचीच आहे, या स्पर्धेचा नियम. एका बाजूला कोसरूड, दुसऱ्या बाजूला गोषटवाडी. एका बाजूला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला भरत. येईल का परत आपल्या रंगात आणि ढंगात? पाहावं लागेल. एक तरी मॅच अशी असते जिथे 1 बॉल 1 धावेची गरज असते, आणि बाळेश्वर चषका मधली ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 1 बॉल 1 धावेची गरज. सिद्ध करावं लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. अर्जुन निघालाय भरत साठी. 1 बॉल 1. 1 बॉल 1 ची गरज. इथे काय घडतंय? नो सेकंड एंडला हो रन आउट झालाय. रन कंप्लीट झाली नाहीये. रन कंप्लीट झाली नाहीये. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज भरत इथे बाद होतोय. सामना अगदी हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय टीम कुसूड संघाने. हार्ड लक बॅड लक टीम घोषटवाडी. मी मगाशीच म्हटलं होतं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. स्वतःला सिद्ध केलं या ठिकाणी टीम कुसूड संघाने. कमालीची गोलंदाजी राहिली आहे शेवटच्या षटकामध्ये अर्जुनची. एक मोठा फटका आला होता, परंतु त्यानंतर कमालीचं कमबॅक करत असताना अर्जुनला मात्र पाहायला मिळालं. 1 धाव होते देखील आणि 1 धाव घेण्यामध्ये अपयशी ठरलेत. हार्ड लक बॅड लक, आज दिवस नव्हता. डगआउट मध्ये सेलिब्रेशन टीम कुसूड संघाचं, कारण ही मॅच अगदी नॉक टू नॉक होती.